पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आलेली नाही आणि आजची जी तारीख आहे हे 7 मे 2026 आजची तारीख आहे। अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे आणि त्याचबरोबर थर्ड लिस्टचा जो कडाप आहे कॅटेगरी वाईज या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जसं अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराजनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर मुफसूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे मुफसूर, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ तर या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय तिसऱ्या लिस्टचा। तर पहा जेव्हापासून दुसरी लिस्ट लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांना वाटून राहिलं की लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे म्हणून, तर याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे आणि किती लिस्ट येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे, तारीख तुम्हाला सांगणार आहे लिस्ट लागण्याची। तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला। आणि तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की कितीच्या रेशोने मुलांना पर्सेंटेज आहे। 60% चा किती रेशो आहे, 70%, 80%, 90%, 91, 92, 93च्या टक्केच्या किती रेशोने या ठिकाणी मुलांना पर्सेंटेज आहे हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जेव्हापासून दुसरी लिस्ट आली आहे त्यामध्ये जवळपास 1700-1800 विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झाला आणि पहिल्या लिस्टमध्ये पण 1500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। तर या दोन्ही लिस्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा झालेला आहे, कारण की मुलांनी स्वतःवरून या ठिकाणी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकलेले आहे। ज्यांना इमानदारीने पर्सेंटेज होते जसं 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालं नाही, पण ज्यांना या ठिकाणी 40%, 50% होते तर त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी झाला, कारण की त्यांनी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकले होते। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती ही 27 एप्रिल 2026 हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती दुसऱ्या मेरिट लिस्टची। तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही आहे, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जर ते गेले असते तर ते त्या ठिकाणी पकडले गेले असते, त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली असते। एक लक्षात ठेवा, मुलं आपलं नाव पाहण्यासाठी आपलं जे लिस्टमध्ये रोल नंबर पाहण्यासाठी मुलं स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकते, एक लक्षात ठेवा, दरवर्षी या ठिकाणी टाकते, एक लक्षात ठेवा। त्यामुळे मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेली नाही आणि त्या काही जागा रिक्त राहिल्या त्यामुळे त्यांना तिसरी लिस्ट या ठिकाणी लावायची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे तर असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी जी मेरिट लिस्ट आहे हे आज येण्याची दाट शक्यता आहे। आजची जी तारीख आहे हे 7 तारीख आहे, एक लक्षात ठेवा, आजची जी तारीख आहे 7 मे 2026 आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट येण्याचे पुरेपूर चान्सेस आहे आणि ते लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो रात्री आपल्याला पाहायला भेटणार आहे, 8-9 वाजताच्या नंतर पाहायला भेटणार आहे, कदाचित 11 वाजता सुद्धा लागू शकते, कारण की ह्या दोन वेळा जर पाहिला पण पहिली सुद्धा लिस्ट आणि दुसरी पण लिस्ट रात्री 11-12 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी लागलेली आहे। पहिली सुद्धा लिस्ट 11 वाजता लागली होती आणि दुसरी सुद्धा लिस्ट 11:30 ते 12च्या दरम्यान लागली होती, ठीक आहे। तर रात्री लागणार आहे, तर आज तुम्ही चेक करून पाहिजे, आज जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 6 वाजता नंतर आपण चेक करून पहा रात्री नक्की या ठिकाणी आज लिस्ट येणार आहे। जर समजा आज जर कदाचित लिस्ट लागली नाही तर मग उद्या या ठिकाणी येणार आहे, या ठिकाणी 8 तारखेला किंवा 9 तारखेला किंवा 10 तारखेला हे 3-4 दिवसामध्येच या ठिकाणी आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे, कारण की त्यांना 6 लिस्ट त्या ठिकाणी लावायचे, कारण की आणखीन त्यांना नवीन वॅकन्सी काढायची आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची सेकंड फेजची त्यांना भरती या ठिकाणी काढायची, कारण की वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघत आहे। आता ही जी भरती आहे त्यांना लवकर कंप्लीट करायची आहे। आता लिस्ट याच्यापुढे लवकर या ठिकाणी लागणार आहे, कारण की या ठिकाणी त्यांना 6 लिस्ट या ठिकाणी लावायच्या आहे, लक्षात ठेवा। तर चला मी तुम्हाला या ठिकाणी कडाप सांगून देतो किती जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला ओपन कॅटेगरीचे असाल तर 90-95 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे, एवढा काही कडाप आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल 98 ते 88 ते 93च्या आसपास जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर
तर जवळपास 85 ते 92 पर्यंत जाणार आहे। एस सी कॅटेगरीचे असाल तर 80-88च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे। एस टी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 78 ते 85च्या आसपास कडाप जाणार आहे। आणि PWBD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 65 ते 80च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला ओपन कॅटेगरीचे असाल तर 89 ते 94 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 87 ते 93 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल 84 ते 92 पर्यंत आणि त्याचबरोबर एस सी कॅटेगरीचे असाल तर 79 ते 88, एस टी कॅटेगरीचे असाल 77 ते 85 आणि PWDB कॅटेगरीचे असाल तर जवळपास 60% 70%च्या आसपास आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन इथला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबईचं जे काही डिव्हिजन आहे तर मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे आणि मुंबई GPU आहे। आता हे कमी तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवले, इथला जो कडापा हा कमी जाणार आहे। ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर नक्की आपलं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं, कारण की या ठिकाणी कॉम्पिटिशन जशी पाहिजे तशी नाही आहे, कारण की या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म या ठिकाणी भरला नाही, कारण की जागा एकट दुकट होते, 1 2 4 अशा प्रकारे या ठिकाणी UR कॅटेगरीच्या जागा होत्या, 1 2 4 5 6 8 अशा प्रकारे आणि SC/ST कॅटेगरी, OBC, EWS या कॅटेगरीच्या ज्या जागा हे 1 2 अशा प्रकारे जागा होत्या, एकट दुकट जागा होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही त्या ठिकाणी। आणि त्याचबरोबर जे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कडाप कमी जाणार आहे, पहिली पण लिस्ट कमी गेली होती, दुसरी पण लिस्ट कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचे असाल तर 80-90च्या दरम्यान कडाप जाणार आहे, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत जाऊ शकते आणि EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70 75 ते 85 पर्यंत आणि SC कॅटेगरीचे असाल तर 80-85च्या आसपास आणि त्याचबरोबर ST असाल तर जवळपास 70 ते 80% आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 60% पर्यंत। तर एवढं काही सेफ झोन आहे। आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89 ते 94च्या आसपास, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 87 ते 93 पर्यंत, EWS असाल 84 ते 92 पर्यंत, SC कॅटेगरीचे असाल तर 81 ते 88, ST कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85, PWD कॅटेगरीचे असाल 65 ते 80च्या दरम्यान जाणार आहे। आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BN DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। आता या डिव्हिजनचा जर पाहिला ओपन कॅटेगरीचे असाल तर ओपनचा 90-95 पर्यंत जाणार आहे, OBC असाल तर 88 ते 93 पर्यंत, EWS असाल तर 85 ते 92 पर्यंत, SC कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत, ST कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85 पर्यंत आणि PWDB कॅटेगरीचे असाल तर 60% 70%च्या आसपास जाणार आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तसं थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।